राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग तर खूपच मस्त होणार आहे, कारण आज आहे वैभवलक्ष्मीचं उद्यापन आणि चालू आहे उद्यापनाची तयारी. आणि जास्त काही करायचं नसतं या उद्यापनाला, आपली जशी इच्छा आहे तसं आपण करू शकतो. आणि मी खिरीचा प्रसाद केलेला आहे फक्त, आणि मुली बोलवल्या आहेत आणि यांना पण बोलवलं होतं, बायांना पण बोलवलं होतं. पण झालं कसं, मी त्यांचे शूट केलेलं नाहीये आणि मी प्रत्येकीला खीर दिलं, केळी दिली एक आणि पीस घ्यायला 50-50 रुपये लेडीजला दिले. आणि मुली ज्या होत्यात ना त्यांना बिस्किट वगैरे खायला 5-5 रुपये दिले. आणि पुस्तकं वगैरे काही वाटलेलं नाही मी, कारण कसं असतं पुस्तकाचा वापर चांगला होतो नाही होतो, आणि सगळे जवळ पुस्तकं अगोदर पण असतात. आणि मग त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं दिलेलं बरं, की ज्याचा काहीतरी मुलांना वापर होईल. आणि बघा सगळी मुलं बसलेली आहेत तिथं. आपले हे जे मुलं आहेत ना खेळत आहे, दादू आपले माझे फ्रेंडची मुलं वगैरे आहेत आणि चालला आहे त्यांचा खेळ. आणि माझं चालू आहे इकडे स्वयंपाक करायचं काम. आणि हा जो आहे ना एक, तो त्याचं तोंड झाकून घेतो. मी व्हिडिओ करायला सुरुवात केली का तो लगेच त्याचं तोंड झाकून घेत असतो आणि चालू असतं मुलांच्याशी गंमत वगैरे चालू राहते. आणि मी चालत आहे माझ्या त्यांच्याशी गप्पा मारायचं काम. तर मी तुम्हाला सांगेन की नक्की वैभवलक्ष्मी व्रत करा. खूप चांगले व्रत आहे, एकदम साधे सिंपल आहे. व्रतामध्ये जास्त काहीही नाहीये. मी तर अगदी म्हणजे 4वी-5वीला असल्यापासून हे उपवास करते, जसं मला थोडं थोडं समजते तसं. आणि ना खिचडी सुद्धा खाऊ शकतात तुम्ही, फळावर सुद्धा राहू शकतात. आणि जरी तुमचे जे नाही झालं तर तुम्ही जेवण करून सुद्धा उपवास पकडू शकतात. इतके साधे सिंपल आहे. आपला गोलू बघा कसा बसला आहे आणि खूप शांत मुलांचा खेळ बघतोय मस्त. आणि मी त्याला आवाज दिल्याच्या नंतर आहे ना लगेच माझे बघायला लागला. बघा एकदम क्यूट असं एकदम छान असं पिल्लू आहे. आणि मांजरीची पिल्लं कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. आमच्या घरात तर खूपच त्यांचं वालं विचारू नका, म्हणजे जीव की प्राण झालेत ते. आणि ह्या पद्धतीने मी वैभवलक्ष्मीचं व्रताची पूजा वगैरे मांडलेली आहे. तर हे बघा साधी सिंपल आहे, जी आहे ते आहे आपल्याजवळ. आणि ही आपली देवपूजा पण केलेली आहे बघा. आणि दीदी बसली आहे, तर दीदीचा MSCITचा निकाल लागला होता. मी तिच्याशी बोलत होते की तुला किती मार्क्स वगैरे पडले तू सांग. तर ती अगोदर नाही म्हणत होती आणि मग नंतर तिने सांगितले का तिलाही ना MSCITला 70% पडले. आणि म्हटलं जाऊ द्या, पडले ते आहे का नाही, लई खाली पण नाही लई वरती पण नाही आले, पण चांगले पडलेत. म्हणजे एवढे चांगले पण नाही आहे पण बरे बा. तर मग MSCIT केली तिनं आता. मग म्हटलं आता 11वी झाली, 11वीमध्ये असं MSCIT केली. आता दीदी आपली 12वीला गेली आहे, आता 12वीचा अभ्यास वगैरे राहील तिला. तर मग माझं चालू आहे तिला एक्सेल वगैरे करून घ्यावा, कारण एक्स्ट्रा शिकून घेतलेलं आता कसं काम पण येतं आणि अभ्यास पण होतो. घरात बसून राहिलं की मुलं काय करतात, फोन वगैरे बघत राहतात. त्यापेक्षा काहीतरी शिकलेलं बरं असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं? दीदीने 12वीला आहे तर दीदीने काय काय करावा, काय शिकावा, मला नक्की कमेंट करून सांगा. असे अदर कोर्सेस आहे कोणते घ्यावा तिचे. आणि तिला 12वीचे अजून क्लासेस पण लावलेले नाहीत, ते पण लावायचे आहे, कारण इकडं फी तर खूप आहे 12वीची क्लासेसची. तर बघू म्हटलं आता डायरेक्ट म्हणजे ना, म्हणजे ती अमाऊंट सांगू शकत नाही, एवढी अमाऊंट असते क्लास फीची. आणि माझ्या माहेरात अजिबात एवढी फी नाहीये तेवढी इकडं फी, त्याच्या म्हणजे 4 पट फी म्हटलं तरी असन एवढी असती. आणि मुलांचं बघा धिंगा मस्ती चालू आहे. आणि मी त्यांचं थोडं शूट पण घेत होते. हा बघा खेळत खेळत त्यांचं असं चालतं, भांडणं करतात आणि पुन्हा खेळतात पण. आणि तसंच आपण असंच लहानपणी खेळायचो नाही का. पण आपल्या वेळेस असं कॅरम वगैरे काय कोण घेऊन देत होतं, आपलं चंपल पाणी ते असंच खेळायचे. बाहेरचे जास्त खेळ खेळायचो, म्हणजे भरपूर सारे खेळ होते लहानपणी, इतके खेळ खेळायचो. सायकल तर खूप चालवायची मी, मला खूप आवडायची सायकल वगैरे चालवायला. तर हे अशा पद्धतीने मी दादूशी पण गप्पा मारल्या. आणि आता सगळे मुलं वगैरे आले बघा, आणि मस्त छान असे बसले, छोटे छोटे मुलं आहेत ते बसलेत. आणि मग त्यांना का मी हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि जादा काही नाही, एकदम साधं सिंपल आहे. आणि मी काही आवरलेलं पण नव्हतं, कारण शेजारी बोर घेत होते, सगळी धूळ वगैरे येत होती आणि त्यामुळे मला आवरायला पण वेळ मिळाला नाही. म्हटलं जाऊ दे आता हाय असंच आपलं, कारण क्लासची मुलं गेल्याच्या नंतर मी हे उद्यापन केलं. 7ला मुलं गेले, आणि छोटी मुलं कशी जास्त वेळ उपाशी पण राहत नाही ना, आणि झोपतात पण लवकर, त्यामुळे मग घाई तसंच केलं. मी काही जास्त आवरलं नाही, काही नाही. आणि बघा इथे यांचं खेळायचं सुद्धा काम चालू आहे. तर असे असतात लहान मुलांनी, ही सगळी आपली क्लासचीच मुलं आहे बरं का. आणि हे त्याच्यामुळे सगळ्यांशी मस्त छान अशा ओळखी पण झालेल्या, खेळतात मस्त, येतात घरी, असे पण खेळायला येतात, एकमेकांच्या घरी जातात. आणि मग सगळ्याला हळदी कुंकू लावलं. मुलांना नाही का
फक्त कुंकू लावलं. त्याच्यावरून दादू म्हणत होता मला हळद लावू नको. मी म्हणलं अरे मी कसं काय हळद लावून तुला. ते असं होतं चालू त्यांच्यावालं. आणि हे दोघं तिघ जण आले. म्हटलं चला जाऊ द्या काय होत नाही मुलं का होईना. आणि ते जरी आले तर त्यांना आपण कसं मुलांना मुली असू काही असू. आणि आले नादावादाने. दादू पण बसला नाही मला बसायचं. म्हटलं बसा तुम्ही तिघं बसा मग. आणि छानपैकी त्यांना हळदी कुंकू वगैरे दिली. खीर दिली प्यायला. आणि मुलींना खीर खूप आवडली. सगळ्यालाच खीर आवडली. मला म्हणे सगळे खूप छान खीर झाली आहे. आणि मग सोबत त्यांनी अशी खीर पण खाल्ली. लहान मुलांना तर उलट गोड हवं असतं. तिखट काय ते जास्त खात नाही. आणि मग मस्त त्यांना हळदी कुंकू लावली. खीर दिली. आणि मग त्यांना का हळदी कुंकू लावल्याच्या नंतर केळी वगैरे दिली. आणि अशा पद्धतीने आपलं हे वैभवलक्ष्मीचं उद्यापन झालेलं आहे. आणि बायका पण आल्या येऊन गेल्या. त्या पण म्हणजे मुलं झाल्याच्या नंतर त्यांना मी बोलवलं. पण ते काय मला व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण माझ्या डोक्यात नाही राहिलं. आणि काय झालं खूप घाई गडबड होती ना. सगळ्यांना बोलवायची. हे झाल्याच्या नंतर एवढे पुन्हा भांडे घासले. पुन्हा त्यांना बोलवलं त्यांना दिलं. मग ह्याच्यात खूप सारा वेळ गेला. तर त्यामुळे मी काय ते व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही. पण आणि हे उपवास आहे ना मी आणि आपल्या दीदीनं म्हणजे आम्ही दोघी मायलेकीनं पकडलेले होते. आणि त्याच्यामुळे मी मुलींना पण दिलं आणि बायांना पण दिलं असं झाले आहे. आणि छान असं मस्त वैभवलक्ष्मीचं व्रत आपलं झालं पूर्ण झाले आहे. खूप दिवसापासून म्हणजे मी ना जवळजवळ 2 वर्ष झाले तसे सोडून दिले ते म्हणजे धरलेच नव्हते उपवास. आणि खूप दिवसाची इच्छा होती. दीदी मला म्हटली मम्मी आपण धरू. म्हटलं चला आता गेले होऊन एकदाचे नाही का. आणि छान पण वाटतं मनाला पण प्रसन्न झालं. आता म्हटलं पुन्हा पुढच्या वेळेस मस्त छान असे धरू आणि जरा चांगलं व्यवस्थित करू अजून. आता ह्या वेळेस कसं क्लासची घाई होती सगळंच होतं. मुलांची ह्या वेळेस एकदम एक्झाम पण लांबले होते ना त्याची पण लोड होता. तर चालूच असते प्रपंच म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करत जा. सपोर्ट करत जा. तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे मला. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ जे मी टाकले ना त्याची नोटिफिकेशन येत जाईल. आणि खूप अशी छान मोटिवेशन माझ्या जीवनातील दैनंदिन जीवनातील मिडल क्लास फॅमिली कशी काय करते कसं मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे. आणि खूप अशी छान असे तुम्हाला उपयोगी येतील असे आपले ब्लॉग राहतील. आणि तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.